मृतक परमेश्वर मेश्राम यांना अद्यापही न्याय मिळाला नसल्याने आज पुन्हा एकदा त्यांच्या परिवाराकडून पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी वंदना मेश्राम आहे। ताई, नेमकं प्रकरण काय आहे आणि काय मागणी आहे तुमच्या? माझ्या मागणी आहे की अद्यापही माझ्या घरच्याच्या मरणाला 1.5 महिना झाला तरी पण नाही आमचा सातबारा बनला नाही। आमच्या कोणत्याच मागण्या पूर्णपणे आम्हाला मिळाल्या आहे। कलेक्टर साहेबांनी जे बोललं होतं ते पण काही झालेलं नाही आहे। तुमचे आरोप कुणावर आहे? आमचे आरोप तर आता तहसीलदार, नायब तहसीलदार आणि अनिल धानोरकर। आपल्यासोबत बोलण्यासाठी राजू कुकडे आहे। भाऊ, नेमकं प्रकरण काय होतं आणि मागण्या काय आहेत? भद्रावती तालुक्यामध्ये जे परमेश्वर मेश्राम जे आहे त्यांनी त्यांचा ज्या जमिनीचा जो वाद होता ते सातबारा त्यांच्या नावानं झाला नाही, त्याच्या परिवारांच्या नावानं झाला नाही आहे। ते न्यायालयामध्ये ते जिंकल्यानंतर सुद्धा प्रशासन, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी पटवारी करत नव्हते आणि त्याच्यामुळं सतत पायघड्या झिजवल्यानंतर सुद्धा तहसील कार्यालयाच्या सातबारा त्यांच्या नावानं झाला नव्हता आणि म्हणून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर त्यांना ज्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं होतं। 5 दिवसानंतर जे आहे त्यांची प्रकृती चांगली झालेली होती, पण 5 दिवस झाल्यानंतर ते धानोरकर परिवाराचा एक त्याचा PA आणि नायब तहसीलदार रुग्णालयामध्ये आले। रुग्णाला न भेटता परस्पर डॉक्टरांना भेटले आणि त्याच दिवशी आहे परमेश्वर मेश्राम यांची प्रकृती बिघडली आणि त्याच्यानंतर त्यांची हालचाल बंद झाली आणि 4 दिवसानंतर ते मरण पावले। याचा अर्थ परिवाराकडून सांगण्यात येत आहे की कुठेतरी घातपात झालेला आहे, कारण त्या दिवशी त्यांचं दुसऱ्या दिवशी बयान होतं पोलिसांमध्ये। पोलीस बयानामध्ये ते स्पष्ट सगळं हे सांगणार होते आणि म्हणून ते सांगू नये यासाठी म्हणून त्यांना काहीतरी बाबा औषधीच्या माध्यमातून दिलं असावं आणि त्यांना मारण्यात आलं असावं, अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि या सर्व प्रकरणाला जे आहे अनिल धानोरकर जे भाजपाचे विद्यमान जे आहे भद्रावती नगर परिषदेचे जे आता नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे ते यासाठी दोषी आहे। एकीकडे जे जनता जे आहे, दलित परिवाराची महिला जे आहे न्यायासाठी इथं भीक मागताय, त्यांचा पती गेलेला आहे, घरी मरणासन्न अवस्था आहे, या दुःखानं जर्जर झालेला आहे। असं असताना त्यांना न्याय मिळत नाही आणि अनिल धानोरकर नगर परिषदेची निवडणूक लढवून जनतेला मतं मागताय, हे कुठंतरी जे पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि या लोकांना धडा शिकवला गेला पाहिजे आणि म्हणून मेश्राम परिवारातर्फे एक अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे, अशा प्रकारचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत आहे। मृतक यांच्या परिवाराला न्याय न मिळाल्यास येणाऱ्या काळामध्ये मोठा आंदोलन करण्याचा इशारा पीडित कुटुंबीय आणि मनसे यांनी दिलेला आहे। भैरव दिवसे, आधार न्यूज नेटवर्क, चंद्रपूर।